साचल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आता समोर येऊ लागलाय। मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये शाळेच्या बसवरती झाड कोसळल्यामुळे 11 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला। ही घटना ताजी असतानाच काल मुंबईतल्या साकीनाका परिसरामधील खैराणी रोडवरती एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या इसमाचा मृत्यू झालाय। तर मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झोपडपट्टीच्या घटना वाढतायत, झाडपडीच्या घटना वाढतायत। मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी झालेले आहेत। त्यानंतर तिसरी घटना देखील समोर आलेली आहे। पुण्यामध्ये कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे 2 वर्षीय मुलाचा खड्ड्यात बुडून मृत्यू झालाय। तर तिकडे नागपूरमध्ये ताजबाग परिसरामध्ये गोसिया कॉलनीमध्ये रस्त्यावरती तुटलेल्या वीज वाहिनीच्या संपर्कामध्ये येऊन एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। बातमी